विमान अपघात प्रकरणात अमोल मिटकरींनी अनेक प्रश्न उपस्थित केले. या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत आहेत. दादा, काय तुम्ही शंका उपस्थित केली? मी तुम्हाला इतकं सांगतो की मी अजितदादांच्या पक्षाचा आमदार नंतर आहे, पण दादांवर जीव लावणारे हजारो करोडो कार्यकर्ते जे महाराष्ट्रात तुम्ही गेल्या 5 दिवसापासून पाहत आहे, त्या कार्यकर्त्यांमधल्या माझ्या पण भावना आहेत. दादा ज्या विमानानं जाणार होते त्याचे पायलट दोनदा कसे बदलले गेले. इतकंच नाही, तो शेवटचा जो मिड डे कॉल असतो तो कॉल पण दिला गेला नाही. फ्युएल पूर्ण होतं विमानामध्ये. विमानानं 100ही घिरट्या घातल्या असत्या आणि जोपर्यंत लँड व्हायची जागा दिसली नसती तरी पायलटला ते विमान हवेमध्ये फिरवता आलं असतं. म्हणजे तुम्ही CCTV फुटेज जर बघितलं तर ते विमान दोनदा पलटी खाताना दिसते आणि अशा जागी पडता येते आणि पडल्यानंतर काही सेकंदांनी 4 ते 5 स्फोट होत आहेत. स्फोटामध्ये बॉड्या तुमच्या अक्षरशः बेचिराख होत आहेत आणि कागद तशीच राहत आहेत. दुसरं असं आहे की मीडियाने पहिल्या दिवशी बातमी काय चालवली की 6 लोक विमानामध्ये येत होते आणि नंतर बॉड्या सापडल्या 5च. दादांच्या हातातल्या घड्याळावरून दादाची ओळख पटली असं सांगितलं गेलं. मग ती घड्याळ नेमकी कुठे आहे? पोस्टमॉर्टम ज्या ठिकाणी झालं ते पोस्टमॉर्टम डॉक्टरनी त्या घड्याळाला बघितलंय का? आणि बघितलं असेल तर ती घड्याळ कुठे आहे? अशा वेगळ्या वेगळ्या शंका कुशंका ह्या महाराष्ट्राच्या मनात आहेत. आणि दादांच्या शरीराचे तुकडे तुकडे जर झाले असतील तर ह्या वेदना न थांबणार आहेत. त्याच्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, मला याबाबत शंका आहे आणि ती शंका मी व्यक्त केली. निश्चितच हे आमदार अमोल मिटकरी होते. अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला.